एवढे पैसे घेऊन फिरत आहे, जर पकडलं गेलो तर बर्बाद होऊन जाईल. राकेश चिंतेत गाडीत बसला. स्टेअरिंगवर डोके टेकवले आणि एक दीर्घ श्वास घेतला. तेव्हा त्याच्या मनात एक हळुवार आवाज गुंजला, आई. तो दचकून सरळ झाला. हो आई, तीच तर सर्वात विश्वासाची आहे. तिच्या खात्यात ठेवून देईन, कोण विचारणार तिला. तो लगेच ॲक्सिलेटर दाबून रस्त्यावर निघाला. गाडी हवेसोबत बोलत होती. रस्ते निर्मनुष्य होते, हवेत गारवा होता आणि त्याच्या हृदयात एकच विचार, सर्व काही ठीक होईल. पण नशिबात लिहिलेलं कोणी मिटवू शकत नाही. जेव्हा तो वृद्धाश्रमासमोर पोहोचला तेव्हा त्याचे डोळे काही क्षणासाठी थांबले. मोठा बोर्ड लागला होता, स्नेहनिकेतन वृद्धाश्रम. त्याला आश्चर्य वाटले, ही आई आहे. नाही, असे होऊ शकत नाही. तो आत गेला. एक लांब कॉरिडॉर, भिंतीवर जुने अडकवलेले चित्र, खोलीत बसलेले काही वृद्ध लोक, कोणाच्या हातात जपमाळ, कोणाच्या डोळ्यात अधुऱ्या कहाण्या. तो ऑफिसकडे वळाला. आत एक महिला पांढऱ्या साडीत बसली होती, चेहरा शांत पण थकलेला. राकेशने जसा दरवाजा उघडला तेव्हा तो एक क्षणासाठी स्तब्ध झाला. आई. जणू त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. अखेर राकेश सोबत असं काय झालं आहे ज्यामुळे तो इतका चिंतेत आहे? वृद्धाश्रमात आपल्या आईला पाहून तो इतका हैराण का झाला? मित्रांनो, हे सगळं जाणून घेण्यासाठी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. काही वर्षांपूर्वी घरात हलकासा गोंगाट होता. मुलांचे हसणे, चुलीवरची खटखट आणि बाहेरून येणाऱ्या ट्रेनच्या आवाजाने घर भरले होते. राजलक्ष्मीताई स्वयंपाकघरात शेजारील खुर्चीवर बसून हळूहळू कांदा कापत होत्या. हातात जसा कांद्यांचा तुकडा आला त्यांचा चेहरा थांबला. डोळ्यात अश्रू आले. अचानक त्यांना काही आठवले. त्या खाली वाकल्या, शेजारी ठेवलेली पिशवी उचलली आणि त्यामध्ये औषधे शोधू लागल्या. तळहात थरथरत होते, श्वास घेण्यास हलकासा त्रास होत होता. तेव्हाच राकेश, त्यांचा मुलगा, ऑफिसच्या ड्रेसमध्ये बाहेर आला. ऑफिसचा टाय अजून बाकी होता लावायचा. तो थकलेल्या स्वरात म्हणाला, आई, तू स्वयंपाकघरात काय करत आहेस? तुला किती वेळा सांगितलं आहे की तू तिथे जाऊ नकोस. नोकर त्यांचे काम करतात, तरी का सगळ्यांच्या समस्या वाढवत असतेस? त्याचे बोलणे ऐकून राजलक्ष्मीताईंनी त्याच्याकडे पाहिलं आणि मग थोड्या चिंतेने म्हणाल्या, मला माफ कर बाळा, तुझ्यासाठी सकाळचा नाश्ता बनवत होते. अरे, तुला माझ्या हातचे पोहे आवडायचे ना, म्हणून विचार केला. जेव्हा राकेशने त्यांचे बोलणे मध्येच थांबवत म्हणाला, आता बनवू नकोस. ते स्वस्त पोहे मला आता आवडत नाहीत. समजलं का तुला? आणि राकेश तिथून जाऊ लागला. हे पाहून राजलक्ष्मीताईंना वाईट वाटले. पण लगेच त्यांना काही आठवले आणि त्या घाईतच त्याला थांबवत म्हणाल्या, बाळा, आज सकाळपासून माझ्या डोळ्यात थोडी जळजळ होत आहे. जुने जे डोळ्यात टाकायचं औषध होतं ना, ते आज संपले रे बाळा. संध्याकाळी तू ऑफिसमधून येताना औषधाची ती नवीन बाटली घेऊन ये. ते औषध गरजेचं आहे. डोळे त्रास देत आहेत म्हणून आणि अश्रू निघत आहेत. राकेशच्या चेहऱ्यावर अचानक राग आला. तो थकलेल्या आणि कठोर स्वरात म्हणाला, आई, दररोज 1 तासाला हेच ऐकायला मिळते. कोणतं ना कोणतं काम, कोणती ना कोणती मागणी. मी अगं ऑफिसमधून थकून येतो. डोक्यात इतके विचार चालतात. त्यामुळे मला तुझ्या औषधांची आठवण राहत नाही. आणि मी तुझा नोकर आहे का, की प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी तुम्हाला थांबवत असतेस? मी नुकताच निशासाठी नवा फोन, हॉलसाठी नवा सोफा घेऊन आलो आहे. कारचा EMI भरला आहे. याचा तुम्हाला विचार पडत नाही का? मला माफ कर, मी नाही आणू शकणार. मला खूप कामं आहेत. राजलक्ष्मीताईंनी हातात पकडलेला कांदा सुटून खाली पडला. त्या एका क्षणासाठी खाली पाहत राहिल्या, पण तोंडातून शब्दच निघाले नाहीत. त्यांच्या डोळ्यातील तो कोमल आशा मग धुसर झाली. त्या हळूवार आवाजात म्हणाल्या, बाळा, मी तुझ्याकडे फक्त औषध मागत आहे. इतकी छोटीशी गोष्ट. राकेशचा राग आणखी वाढला. त्याचा चेहरा लाल झाला आणि तो मोठ्याने म्हणाला, छोटी गोष्ट? आई, आता लहान मोठं काही राहिलेलं नाही. जेव्हापासून तू इथे आली आहेस ना, तेव्हापासून तू फक्त मागणेच शिकली आहेस. कधी स्वतःहून काही केलं नाहीस. काय मी तुला आरामदायक जेवण दिलं नाही का? काय मी तुझी इच्छा पूर्ण नाही केल्या का? तरी तुला प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या गोष्टीची गरज का लागते? तू शांततेत जीवन जगू शकत नाहीस का? त्याचा आवाज इतका मोठा होता की लोक बघू लागले. काही नोकर अंगणात डोकवत होते. राजलक्ष्मीताईंचे हृदय आतून तुटत होते. पण त्यांनी पुन्हा हळूच आपले मन सावरले आणि म्हणाल्या, बाळा, माझी तब्येत ठीक नाहीये. डोळ्यांचा त्रास आहे, मला माहीत आहे. मी तुम्हाला त्रास देत नाही, पण त्याशिवाय मला काही दिसत नाही. तेवढ्यात त्याच वेळी निशा, राकेशची बायको, स्वयंपाकघराच्या दाराजवळ येऊन उभी राहिली. तीक्ष्ण बोचऱ्या हास्याने निशा म्हणाली,
ठीक आहे, दर महिन्याला तीच औषधं, तीच गोष्ट. आता खूप झालं. तुमची औषधं आणि तुमच्या गोष्टी सगळं काही अनेक वर्षांपासून आमच्यावर ओझं बनून बसलं आहे. आता समजत नाही तुम्ही इथे का राहता? राजलक्ष्मीताई शांत झाल्या. संकोचाने त्यांचा चेहरा लाल झाला. त्यांनी तोंड उघडले. नाही, काही बोलू नका असे म्हणण्यासाठी, पण निशाने लगेच मध्येच तीव्र स्वरात त्यांना थांबवले. अहो, चाळे करणे ठीक आहे, पण परिस्थिती बदलली आहे आता. आपल्याला आपल्या कुटुंबाचा मान उंच ठेवायचा आहे की नाही? ना की तुमच्या आईवडिलांना इथे तिथे भटकायचंय. तुम्हाला जर औषधं हवी असतील तर तुम्ही स्वतःहून घेऊन या. रोज सकाळी त्यांना बोल लावत जाऊ नका. किंवा तुम्हाला तुमच्या मुलाला जिवंत पाहून शांतता मिळत नाही का? राजलक्ष्मीताईंचे ओठ थरथरू लागले. त्या लगेच म्हणाल्या, निशा बाळा, सकाळी सकाळी काय बोलते आहेस तू? पण त्या शब्दापूर्वीच राकेश एक पाऊल पुढे आला. डोळ्यात आग, कठोर आवाज आणि दाटलेला राग व्यक्त करत तो म्हणाला, आई अगं आता बस कर. तुझ्या प्रत्येक गोष्टीला माझी सहमती असणार नाही. तू औषधं घे किंवा घेऊ नको, पण मी इथे माझं आयुष्य जगत आहे. मी तुझ्यासाठी थांबायला तयार आहे. नाही, तुझ्यासाठी मी माझी नोकरी, माझी इज्जत वाया घालवू शकत नाही. मला उशीर होत आहे. राजलक्ष्मीताईंचा चेहरा पांढरा फटक पडला. त्यांच्या ओठातून फक्त एकच शब्द निघाला, बाळा, आणि डोळ्यात अश्रू भरले. त्या पदर सावरत म्हणाल्या, मला माफ कर. मी तुला त्रास देऊ इच्छित नाही. निशा कडवट स्मित हसे करत म्हणाली, माफ करा. ठीक आहे, चांगल्या घरात आहात तुम्ही आई. आणि ऐका, इथं आमचे स्वतःचे काही नियम आहेत. जर तुम्ही आम्हाला हवं तसं राहणार नसाल तर तुम्ही तुमच्या गावी परत जाणं हेच चांगलं राहील. तिथे तुम्हाला कोणतंही औषध किंवा कोणताही उपचार नको असेल. हे ऐकताच राजलक्ष्मीताईंचा चेहरा अधिकच कोमेजला. त्यांनी आपला पदर अश्रूंनी भिजवला. त्यांचे पाय डगमगले आणि त्या पटकन खोलीकडे निघून गेल्या. हे पाहून निशाने रागाने म्हणाली, यांचे हे तर रोजचंच नाटकं झाली आहेत. माहीत नाही काय काय करून शांत होतील. त्यावर राकेश तिचे केस सरळ करत म्हणाला, काही हरकत नाही बेबी, तू तुझा ताण वाढवू नकोस. मी संध्याकाळी येऊन भेटतो. माझाही मूड खराब करून टाकला आहे. सगळा अशुभ चेहरा पाहून हे बोलून तो तिथून निघून गेला. निशाने हसत त्याला निरोप दिला. मग आपल्या सासूच्या खोलीकडे बघत म्हणाली, माहीत नाही ही म्हातारी कधीपर्यंत जिवंत राहील. माहीत नाही का मरत नाही. देवालाही माहीत नाही काय त्रास असतो. अशा लोकांना लवकर का उचलून घेऊन जात नाही, जे पृथ्वीवर ओझं बनलं आहे. आणि ती रागाने फणफणत तिथून निघून आपल्या खोलीकडे निघून गेली. इकडे खोलीच्या आत राजलक्ष्मीताई रडत होत्या. त्यांना समजत नव्हते की त्यांनी असे कोणते पाप केले आहे ज्यामुळे त्यांचा मुलगा आणि सून त्यांच्याशी अशा पद्धतीने वागतात. जणू त्या कितीतरी वाईट स्त्री आहेत. त्यांच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. त्यांना त्या दिवसांची आठवण झाली जेव्हा त्यांच्याकडे काहीच नव्हते आणि आजचा दिवस होता जिथे त्यांच्या मुलाकडे सर्व काही होतं. राकेशचं घर 3 मजली होतं. बाहेरून पाहिलं तर एखादा राजाचा महाल वाटावा. चककणाऱ्या फरशा, उंच रेलिंग्स, गेटवर लावलेली मोठी नेमप्लेट, राकेश वागळे व्यावसायिक. खालच्या मजल्यावर गाड्यांची रांग. मजल्यावर राकेश आणि त्याची बायको, निशाची आलिशान खोली आणि सर्वात वर छोटीशी खोली जिथे सूर्यप्रकाश क्वचित येत असे. तिथे राहत होती राकेशची आई राजलक्ष्मीताई. म्हणतात ना, मोठ्या घरामध्ये हृदय अनेकदा लहान होतात आणि या घरात तर हृदय जणू कुठेतरी हरवूनच गेलं होतं. राजलक्ष्मीताईंची कहाणी एखाद्या चित्रपटासारखी होती. राकेश फक्त 7 वर्षांचा असताना त्यांच्या नवऱ्याचं निधन झालं होतं. त्या दिवसापासून आजपर्यंत त्यांनी एकही दिवस शांततेत काढला नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत दुसऱ्यांच्या घरी झाडू पोछा करणं, भांडी घासणं, कधी कुणाच्या मुलांची काळजी घेणं, तर कधी कुणाच्या उंबरठ्यावर पीठ मळणं. हातात फोड आले, कंबर वाकली, पण त्यांनी कधी तक्रार केली नाही आणि सतत मेहनत करत राहिल्या. त्यांचं फक्त एकच स्वप्न होतं, माझा मुलगा शिकून सावरून मोठा माणूस बनावा. जेव्हा वस्तीतल्या स्त्रिया म्हणायच्या, अरे राजलक्ष्मीताई, तू तर दिवसभर दुसऱ्यांच्या घरात राबतेस, कधीतरी स्वतःसाठी जग, थोडी विश्रांती घे, तेव्हा त्या फक्त हसून म्हणायच्या, जेव्हा माझा राकेश मोठा माणूस बनेल ना, तेव्हा सगळे बघा, माझा मुलगा मला राणी बनवून ठेवेल. त्यांच्या डोळ्यामध्ये त्यावेळी एक आंधळी आशा चमकत होती. त्यांना माहीत नव्हते की ज्या मुलाला त्यांनी स्वतःच्या हाताने सांभाळून मोठं केलं, तोच मुलगा एक दिवस त्यांना त्यांच्याच घरात पोरकं बनवेल. वेळ गेला, राकेश मोठा झाला. तो शिकला, नोकरी मिळाली, मग व्यवसाय सुरू केला. लोक म्हणायचे, राकेश तू तर भाग्यवान, लकी निघालास रे. त्याच्या आईने त्याला सर्व काही दिले,
पण सत्य हे होते की जसजसा राकेश यशाच्या शिखरावर चढत गेला तसतशी त्याची आई त्याच्या हृदयातून उतरत गेली. आता जेव्हाही कोणी राजलक्ष्मीताईंना विचारायचं, राजलक्ष्मी तू कशी आहेस, आता तर राकेश मोठा माणूस बनला आहे, तू आराम करत असशील ना, तेव्हा त्या फक्त हलकेचं हसू द्यायच्या. आपले थरथरणे हात साडीच्या पदराखाली लपवायचे आणि म्हणायच्या, हो माझा मुलगा आता खूप मोठा माणूस बनला आहे, तू खूप व्यस्त असतो पण माझ्यासाठी वेळ काढतोच. पण सत्य हे होते की तो 3 मजली बंगला जिथे त्या राहत होत्या ते घर नव्हतं, तर एक कारागृह होतं. खाली निशाचे हसणे घुमायचे, मधल्या मजल्यावर मुलांचे खिदळणं आणि वर त्यांच्या एकटेपणाची शांतता होती. मुले कधी त्यांच्याजवळ येत नसत, उलट ते नाक मिळून तिथून पळून जायचे. त्यांच्या चेहराही बघायला त्यांना आवडत नव्हतं. कधी कधी ती खिडकीतून बाहेर डोकावून बघायची, तेव्हा विचारायची की काश राकेश बाळा तुझे वडील जिवंत असते तर कदाचित माझा राकेश असा परका झाला नसता माझ्यापासून. पण नशिबात जे असतं ते कोणी टाळू शकतं का? आता त्यांच्या आयुष्यात फक्त हाच सिलसिला होता. कधी औषधं संपून जायचं, कधी कपडे स्वतः धुवावे लागायचे, कधी जेवण थंड राहायचं आणि कधी सून निशाचे टोचणारे बोल त्यांच्या मनाला जाळून टाकायचे. त्या फक्त आपल्या देवाला दररोज रात्री हेच सांगायच्या, हे देवा तू माझं सर्व काही घेतलं आहेस, आता फक्त एवढं कर की माझा मुलगा पुन्हा एकदा मला आई म्हणून हाक मारेल, जसं तो लहानपणी हाक मारायचा. पण कदाचित आता तो आई हा शब्द या घराच्या भिंतीमध्ये कुठेतरी हरवला आहे. आता राकेशचे उठणं बसणं मोठ्या लोकांशी होऊ लागलं होतं. महागडे सूट, विदेशी परफ्यूम, मोठमोठ्या गाड्या आणि प्रत्येक संध्याकाळी दारू आणि गोंगाटाने भरलेले बिझनेस पार्ट्या. आता तो राकेश नव्हता जो कधी आईच्या मांडीवर डोकं ठेवून म्हणायचा, आई एक दिवस मी मोठा माणूस बनेन जेणेकरून तुला कधी त्रास होणार नाही. आता तोच राकेश आपल्या आईला बघून चिडचिड करू लागला होता. एक दिवस राजलक्ष्मीताईंनी जेव्हा पाहिलं की मुलगा रात्री उशिरा दारूच्या नशेत डगमगत घरी आला आहे, तेव्हा त्यांनी हळूच दरवाजा उघडला आणि म्हणाल्या, बाळा इतक्या रात्री हे सगळं योग्य नाही रे. दारूमुळे शरीर आणि नाव दोन्ही खराब होतात. राकेशने भुवया उंचवल्या, टाय ढिला केला आणि म्हणाला, आई प्लीज तुला काही समजत नाही. हे काही गाव नाही जिथे लोक लवकर झोपतात, ही शहर आहे. इथे नेटवर्किंगमुळे बिझनेस चालतो, समजलं का तुला? राजलक्ष्मीताई थरथरत आवाजात म्हणाल्या. अरे पण बाळा, जे लोक काम देवाच्या भरवशावर होतं तिथे दारू काय करणार? राकेश चिडला. बस कर आई, प्रत्येक गोष्टी तुझे हे संस्काराचे लेक्चर हवेच असते. असे घरी बसून काही होत नाही. मी मेहनत करतो तर तुला फक्त टोकायलाच येतं. कधी काहीतरी माझ्यासाठी केलं नाही, फक्त हे करू नकोस ते करू नकोस असं म्हणत असतेस. लहानपणापासून प्रत्येक वेळी मला याच पद्धतीने टोकतेस तू. पण आता मला माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगायचं आहे, म्हणून प्लीज मला माझ्या अवस्थेवर सोडून दे, समजलं तुला? वारंवार मला बाळा म्हणून त्रास देऊ नकोस. तुझा चेहरा बघून मला लाज वाटते की मी तुझा मुलगा आहे. तो रागाने आपले जॅकेट उचलून बाहेर निघून गेला. मागे दरवाजावर उभ्या राजलक्ष्मीताई फक्त त्याला बघत राहिल्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत राहिले. प्रत्येक अश्रू जणू मुलाच्या उंचीची किंमत बनत चालला होता. त्या दिवशी राजलक्ष्मीताईंना पहिल्यांदा याची जाणीव झाली की त्यांचा मुलगा त्यांचं सोडून खूप दूर निघून गेला आहे. काही दिवसांनी राजलक्ष्मीबाईंनी हिंमत केली आणि म्हणाल्या, बाळा मला तुझ्या मित्रांना भेटायचं आहे. तू ज्या लोकांसोबत बिझनेस करतोस त्यांना बघण्याची इच्छा आहे. मला फक्त इतका दिलासा मिळेल की तू चांगल्या लोकांमध्ये आहेस. राकेश अचानक अस्वस्थ झाला. त्याच्या मनात आपल्या आईचा गावठी पेहराव, जुनी साडी आणि हातातल्या तुटलेल्या मागण्या फिरू लागल्या. तो विचार करू लागला, आईला मित्रांना भेटायला बोलवलं, सगळे काय विचार करतील? बिझनेसमॅनची आई अशा अवस्थेत? असा विचार करून राकेशने खोटं सांगितले, आई ते लोक आता बाहेर गेले आहेत, जेव्हा परत येतील तेव्हा भेटून देईल. पण सत्य हे होते की त्याच संध्याकाळी त्याने आपल्या मित्रांसमोर निशा, जी शहरातली एका मोठ्या बिझनेसमॅनची मुलगी होती, तिच्यासोबत साखरपुडा केला. जेव्हा राजलक्ष्मीताईंना ही गोष्ट समजली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या मुलाला म्हणाल्या, न सांगता लग्न केलंस बाळा, एकदा आपल्या आईचा सल्लाही घेतला नाहीस तू. राकेशने फक्त थंड स्वरात म्हणाला, आई आता ती लहान नाही. आई आता मी लहान नाही आणि तसंही बिझनेसचं नातं हृदयाने नाही तर मेंदूने बनवतात. निशाचे घर खूप मोठं आहे, त्यामुळे आपल्या कंपनीला फायदा होईल. तसे शब्द जणू काही कोणी दगडाने हृदयावर वार केला होता. राजलक्ष्मीताई काही क्षण त्याला बघत राहिल्या. बाळा बस, इतकं म्हणाल्या. बाळा फायदा तर तू
खूप विचार करून मिळवला आहेस. फक्त एक नुकसान झालं, ते म्हणजे तू मला दुःख दिलंस. पण राकेश रागाने म्हणाले, आई प्लीज, आता माझा आज मूड खराब करू नकोस. ठीक आहे, मी आज खूप खुश आहे म्हणूनच मला आता राग आणून देऊ नकोस. आणि तो रागाने बोलून तिथून निघून गेला. काही आठवड्यात त्याने एकट्यानेच दोघांचं लग्नही केलं. त्याला आपल्याच आईला निशाच्या कुटुंबाला भेटू द्यायचं नव्हतं. या गोष्टीचं राजलक्ष्मीताईंना खूप दुःख झालं. पण त्याच्या अश्रूंचा त्यांच्या मुलांवर काहीच परिणाम झाला नाही. आता त्यांना जाणवू लागले की त्यांचा मुलगा आता तो पूर्वीचा मुलगा राहिला नाही, तर एक प्राशान हृदयी माणूस बनला आहे, ज्याला आपल्या आईची किंवा इतर कोणत्याही तिच्या भावनांची पर्वा नाही. लग्नाच्या काही आठवड्यानंतर निशा घरी आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर गर्व झळकत होता. महागडे कपडे, परफ्यूम, तीव्र सुगंध आणि डोळ्यात तिरस्कार. ती प्रत्येक गोष्टीत राजलक्ष्मीताईंना कमी लेखण्याची संधी शोधायची. कधी म्हणायची, आई तुम्ही जुन्या पद्धतीने कपडे घालू नका, माझे मित्रमैत्रिणी येतात त्यामुळे विचित्र वाटतं. कधी म्हणायचे, आई तुम्ही खालच्या हॉलमध्ये येऊ नका, तिथे क्लायंट्स असतात. गावाकडच्या सवयी शहरात शोभून दिसत नाही. राकेश फक्त ऐकत राहायचा, पण काही बोलायचा नाही. कधी कधी तर तो स्वतःच आईला म्हणायचा, आई तू प्लीज वरच थांबत जा, खाली येऊ नकोस. निशाला वाईट वाटतं. राजलक्ष्मीताई हसून त्याचे बोलणं टाळायच्या, पण त्या हास्यामागे रोज दुःख दडलेलं असायचं. राकेश आणि निशाच्या लग्नाला काहीच महिने झाले होते, पण त्या घराच्या भिंतींना जणू शांततेचं नावच विसरून टाकलं होतं. सकाळी राजलक्ष्मीताईंनी स्वयंपाकघरात जाऊन पाहिलं, दूध उकळून गॅसवर सांडले होते. त्या घाबरून म्हणाल्या, हाय राम, दूध पुन्हा जळून गेलं, आता काय करू? राकेशला चहा कसा देऊ? इतकं म्हणताच मागून निशा वेगाने पावले टाकत आत आली आणि म्हणाली, आई तुम्हाला रोज काहीतरी गडबड करायचीच असते. बस हेच काम राहिलं होतं, दूध जळणं, गॅस खराब करणं किंवा मग घरात तणाव पसरवणं. राजलक्ष्मीताईंनी मान खाली झुकवली. नंतर थरथरतीच्या आवाजात म्हणाल्या, बाळा माफ कर, हात जरा थरथरला होता. निशाने हळूच टोमणा मारला. हात थरथरला होता की मग मेंदू? तुमच्याकडून तर 2 भांडी नीट धुतली जात नाही. माहीत नाही राकेशने तुम्हाला इथे का ठेवलं आहे. इतक्यात राकेश खाली आला आणि कोट घालताना म्हणाला, सकाळी सकाळी काय तमाशा लावलाय घरात? निशा लगेच संधी साधून म्हणाली, तुमच्या आईकडे बघा ना, पुन्हा दूध जाळून टाकलं, उतू केलंय सगळं गॅसवर. मी तुम्हाला म्हणाले होते ना त्यांच्याकडून कामे करून घेऊ नका, पण तुम्ही ऐकतच नाही. राजलक्ष्मीताईंना काहीतरी बोलायचं होतं, पण राकेशने चिडून हात वर केला आणि म्हणाला, बस गाई, आता एक दिवसही शांततात राहता येत नाही या घरात. तुमच्याकडे होत नसेल तर काही करू नकास, त्यासाठी नोकर आहेत. तुला समजत नाही का, तू दरवेळी ती कामे का करतेस जी तुझ्याकडून होत नाही. फक्त खोलीत बस. प्रत्येक गोष्टीत गडबड, मग रोजची कटकट. मी त्रासलो आहे तुझ्यामुळे. याकडून राजलक्ष्मीताईंचा चेहरा उतरला, डोळे पाणवले, पण त्या काहीच बोलल्या नाहीत, म्हणाल्या नाहीत. फक्त हळूच म्हणाल्या, बाळा मी तर तुझ्यासाठी चहा बनवत होते. राकेशने संतापाने म्हणाला, मला तुझ्या हातचा चहा नको आहे आई, मी ऑफिसमध्ये पिऊन घेईल. हे बोलून त्याने दरवाजा जोरात आपटला आणि तो निघून गेला. राजलक्ष्मीताई तिथेच उभ्या राहिल्या. दुधाचे शिंतोडे अजूनही जमिनीवर पडले होते, पण त्याहून मोठा डाग त्यांच्या हृदयावर पडला होता. त्या हळूच मागे वळाल्या, भिंतीवर टांगलेल्या आपल्या नवऱ्याच्या फोटोकडे पाहिलं आणि एक हळूवार हास्य करून म्हणाल्या, बघा ना, आपला राकेश आता मोठा माणूस झाला आहे. पण त्या हास्यामागे होती वर्षानुवर्षाची वेदना. एका आईचं तुटलेलं स्वप्न. रात्र अधिक गडद झाली होती. राकेश ऑफिसमधून परतला. चेहऱ्यावर चिडचिड आणि थकवा दोन्ही दिसत होता. राजलक्ष्मीताई दरवाजावर उभ्या होत्या, हातात ताट घेऊन. त्या आपल्या मुलाला आवाज देतात, बाळा जेवण गरम आहे, ताट वाढून देऊ का? राकेश म्हणाला, नको आई, मला भूक नाहीये. तो थेट सोफ्यावर बसला. तेवढ्यात निशा खाली आली. केस मोकळे, महागड्या परफ्यूमचा सुगंध असं. निशा काय झालं राकेश, पुन्हा मूड ऑफ आहे का? किती वेळा सांगितलं आहे की घरी येताच आईशी बोलू नकोस. त्या दरवेळी त्याच जुन्या गोष्टी सुरू करतात. राकेश म्हणाला, ती तर फक्त जेवण देत होती. निशा म्हणाली, हो जेवण देणं, चहा बनवणं आणि मग लगेच सुरू होतं. इतका उशीर का झाला, किती प्यायला आहेस, इतकं काम करू नकोस बाळा. म्हणजे प्रत्येक गोष्टीत टोकणं गरजेचं आहे का? राकेशने हळूच मान खाली झुकवली. निशा पुढे सरसावली, त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि हळू आवाजात म्हणाली, हे बघ राकेश, आता तुम्ही लहान बाळ नाही राहिलात. तुम्हाला मोठ्या समाजात उठायचं बसायचं आहे. तुमची आई चांगली असली तरी तिची विचारसरणी जुनी आहे ना. जर तुम्ही तिच्या बोलण्यात येत राहिलात तर लोक तुम्हाला गंभीरपणे घेणार नाहीत. राकेश काही क्षण शांत राहिला, नंतर म्हणाला, कदाचित तू खरं बोलत आहेस.
प्रत्येक वेळी मी कोणत्या ना कोणत्या प्रकारे तिच्याशी गुंतून जातो. निशा हसून म्हणाली, तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा राकेश. या घरात सगळं काही तसंच होईल जसं आपल्याला हवंय. कोणती ढवळाढवळ ना कोणाचं रडगाणं. त्याचवेळी मागून राजलक्ष्मीताईंचा हळू आवाज आला, बाळा गोळी घे, डोकं दुखत असेल तर. निशा लगेच वळली आणि तिखट आवाजात म्हणाले, आई किती वेळा सांगितलं आहे, आम्हाला आमच्या पद्धतीने जगू द्या. प्रत्येक वेळी टोकणं गरजेचं आहे का? आता बस करा, नाहीतर राकेशला शांतता मिळणार नाही. राकेश काहीच म्हणाला नाही, फक्त आपल्या आईकडे एक क्षण पाहिलं आणि मग नजर खाली केली. राजलक्ष्मीताईंच्या डोळ्यात एक दुःखद चमक होती. त्या इच्छा असूनही काहीच म्हणाल्या नाहीत. हळूहळू घरातील वातावरण बदलत गेलं आणि राकेश प्रत्येक छोट्या गोष्टीत निशाचा सल्लाच घेऊ लागला. निशाचाच सल्ला घेऊ लागला. आईच्या गोष्टी त्याला त्रासदायक वाटू लागल्या. आई गावंढळ वाटू लागली त्याला. स्वयंपाकघरात, बैठकीत आणि अगदी कोपऱ्यातही आता आईच्या जागी निशाचा अधिकार होता. राजलक्ष्मीताईंना जाणवलं की त्याच घरात एक अनोळखी व्यक्ती बनले आहे. जे घर त्यांनी कधी काळी आपल्या हाताने बनवलं होतं, पण आता घराच्या समस्यांमुळे राकेश पुन्हा त्रस्त झाला होता. त्यामुळे तो परत दारू पिऊन आला. पुन्हा त्याच्या आईने त्याला हटकले, तेव्हा तो रागाने तिथून निघून गेला. दरवाजा अजूनही उघडा होता. हवा हळूवारपणे पडद्याला स्पर्श करत होती. राजलक्ष्मी त्यांच्या गालावरून अश्रू वाहत होते, तेव्हा जिनेवरून वेगाने पाऊल खुणांचा आवाज आला. हातात मोबाईल आणि कपाळावर आठ्या घालून निशा रागाने ओढत खाली आली. आई, तुम्हाला शांतता का नकोय? तुम्ही प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून राकेशला भडकवता. तो बिचारा दिवसभर ऑफिसमध्ये काम करतो, थकून घरी येतो आणि इथे येताच तुमचं रडगाणं सुरू होतं. राजलक्ष्मीताई थरथरत्या आवाजात म्हणाल्या, बाळा, मी तर फक्त इतकंच म्हणाले की रात्री उशिरा दारू पिऊन. निशाने बोलणं मध्येच तोडत ती मोठ्या आवाजात म्हणाली, बस आता हा ड्रामा रोज चालणार नाही. तुम्हाला ना कोणाचा आदर करता येतो ना वेळेचे भान आहे. जरा विचार तरी करा, तुमच्यामुळे राकेश किती त्रासलेला असतो. दररोज आई आई करून तुम्ही त्याचा मूड खराब करता. राजलक्ष्मीताईंनी अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला, पण निशाचा राग थांबायलाच तयार नव्हता. या घरात राहायचं असेल ना तर आपल्या मर्यादेत राहा. हे काही गावचं घर नाही की सगळेजण तुमचं बोलणं गप्पा ऐकून घेतील. तुमच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा तुम्हाला कोणताही हक्क नाही, समजलं? राजलक्ष्मीताईंना काहीतरी बोलायचं होतं, पण ओठ थरथरू लागले, गळा भरून आला. त्यांच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. राजलक्ष्मीताई हळूवारपणे म्हणाल्या, तुटक्या आवाजात म्हणाल्या, मी तर फक्त मुलाचं भलं व्हावं असं इच्छित होते. त्यावर निशा टोमणा मारत हसून म्हणाली, अहो राहू दे आई, हे भलं करण्याचं प्रेम आता जुनं झालं आहे. आता तो जमाना राहिला नाही तेव्हा मुलं तुमच्या बोलण्यात यायची. आता फक्त गप्प राहा, नाहीतर मी राकेशला सांगेन की तुम्हाला दुसरीकडे कुठे पाठवून द्यावं. इतकं बोलून निशा रागाने खोलीतून बाहेर पडली. मागे फक्त राजलक्ष्मीताई यांच्या हुंदक्यांचा आवाज हॉलवर घुमत राहिला, जणू प्रत्येक भिंतीने त्यांच्या अपमानाचा आवाज आपल्या आत कोंडून ठेवला होता. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी राकेशच्या घरी मोठी पार्टी चालू होती. दिव्यांनी सजवलेला दिवाणखाना, सुगंधी अत्तराचा वास आणि हास्याने आवाज, प्रत्येक कोपरा दिखाव्याने भरला होता. निशा आपला चमकणारा हिऱ्यांचा हार मैत्रिणीला दाखवत होती. बघा ना, हा राकेशने मला गिफ्ट दिला आहे. म्हणाला माझ्या क्वीनला क्वीनसारखंच गिफ्ट देणार. तिच्या मैत्रिणी वा वा करत टाळ्या वाजवत, ओ निशा, तुझं तर नशीबच उघडलं. राकेशसारखा नवरा सगळ्यांना कुठे मिळतो. तेवढ्या खोलीच्या दाराजवळ हळूवार पावलांचा आवाज आला. राजलक्ष्मीताई साडीचा पदर नीट करत हसून म्हणाल्या, अरे वा, किती सुंदर हार आहे बाळा, तुझ्यावर तर खूप छान दिसतोय. त्यांच्या आवाजात माया होती, पण तो आवाज त्या वातावरणात जणू विसंगत वाटत होता. निशाच्या मैत्रिणी शांत झाल्या. खोलीत एक क्षणासाठी एक विचित्र शांतता पसरली. निशा उपहासात्मक हसून म्हणाले, आई, तुम्ही इथेच उभ्या राहा प्लीज. या सगळ्या खूप महागड्या वस्तू आहेत, काही पडायला नको. राजलक्ष्मीताई गोंधळल्या आणि म्हणाले, बाळा, मी तर फक्त तुला बघून खुश होत होते. निशा आपल्या मैत्रिणींसमोर हसून म्हणाली, अहो राहू दे आई, तुमच्या जुन्या साड्या आणि आमचे हे हिरे, तुम्हीच सांगा, हा काय मॅच आहे का? सर्व महिला हळूच हसल्या. राजलक्ष्मीताईंच्या चेहऱ्याचा रंग उडाला. त्यांना काही बोलायचं होतं, पण आवाज जणू गळ्यात अडकला. तेवढ्यात राकेश खाली आला. निशा लगेच त्याचा हात धरून म्हणाली, ऐका, तुम्ही तुमच्या आईला सांगा ना की पुढच्या वेळी त्यांनी असं मध्ये येऊ नये, पार्टीमध्ये येऊ नये, मला लाजल्यासारखं वाटतं. राकेशने एकदा आपल्या आईकडे पाहिलं. सैल पदर, थकलेले डोळे आणि हातबल चेहरा. मग थंड स्वरात तो म्हणाला, आई, तुलाच थोडं समजून घ्यायला पाहिजे. आता हे कोणालाच आवडत नाही. राजलक्ष्मीताई थरथरत्या आवाजात म्हणाल्या, बाळा, मी तर फक्त
राखीने त्यांचं बोलणं मध्येच तोडलं. बस आई, प्रत्येक गोष्टीत मध्ये येण्याची गरज नाही. निशा हसत होती, विजयाची हसू. आणि राजलक्ष्मीताई त्याच दारावर उभे राहिला, जणू एक सावली, जिने आता त्या घरातील प्रकाशात आपले स्थान गमावले होते. हळूच त्यांची नजर खाली गेली, खाली झुकवली आणि मनातल्या मनात म्हणाला, ज्या घराला मी प्रकाशाने सजवले होते तेच घर माझ्यासाठी अंधार बनून राहिले. त्या रात्री त्या एकट्या खूप रडल्या. आता तर जणू हा रोजचाच क्रम बनला होता. कधी राकेशचे तिखट बोलणं, तर कधी निशाचे टोमणे. प्रत्येक दिवशी आज राजलक्ष्मीताईंच्या वाट्याला फक्त अपमान, टोमणे आणि बोचणारे शब्द येत होते. तरी त्या गप्प राहायच्या, कारण त्यांना वाटायचे की मुलगा आहे, रागात बोलून गेला असेल. पण आता ते मौन त्यांच्या आत एक विष बनून साचले होते. सकाळची वेळ होती. राकेश ऑफिसला जाण्याची तयारी करत होता आणि निशा नाश्त्याच्या टेबलावर बसून तिच्या फोनवर स्क्रोल करत होती. राजलक्ष्मीताई हळूच म्हणाल्या, बाळा जरा ऐक तर. मी विचार करत होती की आता माझ्याकडून हे सगळं नाही सांभाळलं जात आहे. जर तुला वाटत असेल तर तू मला वृद्धाश्रमात सोडून दे. राकेशच्या हातात असलेला कप तसंच राहिला. तो काही वेळ आईकडे पाहत राहिला, मग भुवया वर करून म्हणाला, हा काय मूर्खपणा करत आहेस आई? तुला माहीत आहे का लोक काय म्हणतील? मुलानं आईला वृद्धाश्रमात सोडलं. निशाई मग मध्येच म्हणाली, वा, आता तर नवीन ड्रामा सुरू झालाय. म्हाताऱ्या आईनं राहायचं असेल तर शांतपणे राहावं, नाही तर भावनिक ब्लॅकमेलिंग सुरू. अहो आई, तुम्हाला इथे कशाचा त्रास आहे? जेवण वेळेवर मिळते, कपडे धुतलेले असतात, औषध आम्ही देतो आणि वरून नोकरही लावलेले आहेत. आता याहून अधिक काय पाहिजे तुम्हाला? की मग शेजाऱ्यांकडून स्तुती ऐकायची आहे की बघा कसं मुलाला बदनाम करून टाकलं? राजलक्ष्मीच्या आईंच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्या थरथरत्या आवाजात म्हणाली, निशा बाळा, मी तर फक्त हे घर माझ्या मुलासोबत व्यतीत करायचं स्वप्न पाहिलं होतं. पण आता वाटते की माझी उपस्थिती तुम्हा दोघांना जड वाटत आहे. निशा तिरकस हसली. अरे नाही, जड नाही आई, ओझं म्हणा. कारण जो माणूस सतत दुःखाची पेटी घेऊन फिरतो तो वातावरण खराब करतो. राकेशने खोल श्वास घेतला आणि रागाने म्हणाला, बस कर ग आई, आता हे नाटकं मी आता सहन करू शकत नाही. तुला वाटलं तर तू कोणत्याही नातेवाईकांकडे निघून जा, पण वृद्धाश्रमाचं नाव काही घेऊ नकोस. लोक माझी चेष्टा करतील, मला नावं ठेवतील. राजलक्ष्मीताईंचा चेहरा फिका पडला. त्यांच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते, फक्त शून्यत्व होतं. हळूच त्या म्हणाल्या, तर तुला लोकांच्या चेष्टेची भीती आहे, पण त्या आईची शापाची नाही, जिने तुला जन्म दिला. राकेश काही बोलणार तोच निशा पुन्हा किंचाळली. आता सुरू झाल्या भावनांच्या गोष्टी. आई, तुम्हाला तुमचं हे नाटक नको आहे. आम्हाला तुमचं हे नाटक नको आहे. राहायचं असेल तर गप्प राहा, नाही तर दरवाजा उघडा आहे. जिथं मन वाटेल तिथे जा. राजलक्ष्मीताई काही क्षण त्यांच्याकडे पाहत राहिल्या. त्या डोळ्यात आता एकही अश्रू नव्हता. रक्त फक्त तुटलेल्या आशांची राख होती. हळूच म्हणाल्या त्या, ठीक आहे निशा, आज तू माझा शेवटचा आदरही हिरावून घेतला. आता खरंच मी इथे राहू शकत नाही ह्या घरात. त्या आपल्या खोलीकडे वळाल्या. त्यांची पावले डगमगत होती, पण मन पूर्वीपेक्षा अधिक दृढ होते. खोलीत जाऊन त्यांनी आपला जुना कपाट उघडलं. तिथे कोपऱ्यात पडलेली एक जुनी साडी घेतली. त्यांनी तिला हृदयाशी कवटळल्या आणि म्हणाल्या, जेव्हा जन्म दिला होता तेव्हा वाटले होते की माझा मुलगा माझा आधार बनेल, पण आता तोच माझ्या सावलीपासून दूर पळतोय. कदाचित आता वेळ आली आहे की मी त्याला त्याच्या आवडीचं आयुष्य जगू द्यावं आणि स्वतःच्या शांततेला दुसरीकडे कुठेतरी पुरून टाकावं. पण त्या तिथून जाऊ शकल्या नाहीत, कारण त्याच वेळी राकेश बेशुद्ध झाला, ज्यामुळे त्या घाबरल्या. निशाने या सगळ्याचा दोष आपल्याच सासूवरच लावला. पण राजलक्ष्मीताईंनी आपल्या मुलाची काळजी घेणं सोडलं नाही, कारण काही झाले तरी त्यांना आपल्या मुलासोबत राहायचं होतं. डॉक्टरांनी राकेशला विश्रांतीचा सल्ला दिला आणि राजलक्ष्मीताईंनी आपल्या मुलाची खूप काळजी घेतली. पण तो बरा होताच पुन्हा तेच टोमणे मारणे सुरू झाले. तरी राजलक्ष्मीताई सहन करत राहिल्या. हळूहळू वेळ निघून गेली. दिवस, महिने, वर्ष, सारी काही हळूहळू सरकत गेलं. राजलक्ष्मीताई आता आयुष्याच्या अशा टप्प्यावर होत्या जिथे डोळ्यांची दृष्टी धुसर झाली होती आणि अशा जवळपास विझल्या होत्या. राकेश आता एक मोठा व्यापारी बनला होता. दिखावा आणि पैशाच्या नशेत तो चूर झाला होता. पण नशिबाला तर कदाचित वेगळंच मंजूर होतं. सन 2016चा तो दिवस होता, जेव्हा संपूर्ण देशात एक बातमीने खळबळ माजवली. 500 आणि 1000च्या नोटा बंद. चोहोबाजूंनी गोंधळ उडाला होता. लोक बँकेच्या रांगेत उभे होते आणि तिथे राकेश आपल्या ऑफिसमध्ये डोक्याला हात लावून बसला होता. त्याच्या डोळ्यात भीती होती. एवढा पैसा आता कुठे जाईल? जर सरकारला कळले तर सगळे पैसे जप्त होतील.
कारण त्याची जी कमाई होती त्यातला सर्वात जास्त भाग काळा पैसा होता. त्याने कपाळावर हात ठेवून एक खोल श्वास घेतला. तेव्हाच त्याच्या मनात एक कल्पना चमकली. आईचं खातं, हो तेच योग्य राहील. एका वृद्ध विधवेला कोण विचारणार आहे. ती कोणतीही विलंब न करता घरातून बाहेर पडला. खांद्यावर फाईल्स, खिशात नोटांचे बंडल आणि चेहऱ्यावर एक बनावट चिंतेचा मुखवटा. आईच्या छोट्याशा खोलीत शिरताच त्यांनी गडबडीत विचारले, आई आई तू कुठे आहेस तू? राजलक्ष्मीताईंना आश्चर्य वाटले, कारण बऱ्याच वर्षांनी पहिल्यांदा त्यांच्या मुलाने त्यांना आई म्हणून हाक मारली होती. अरे बाळा काय झालं, असं धावत पळत का आलायस? कुठे लागलं तर नाही ना? राकेशने त्यांच्या डोळ्याकडे पाहिले सुद्धा नाही. तो सरळ टेबलावर बसला, फाईल्स उघडल्या आणि म्हणाला, आई ते सगळं राहू दे, लवकर तुझं बँक पासबुक दे. आई थक्क झाली आणि म्हणाली, पासबुक कशाला बाळा, काय झालं? राकेश अधीरतेने म्हणाला, अगं आई नोटाबंदी झाली आहे ना, मला लगेच काही पैसे जमा करायचे आहेत. तुझ्या खात्यात टाकेन थोड्या दिवसांसाठी, नंतर काढून घेईन. बस लवकर दे, वेळ नाही. राजलक्ष्मीताईंनी भोळेपणाने विचारले, पण बाळा माझ्या खात्यात तर थोडेच पैसे आहेत, तू तुझ्या खात्यात जमा कर. मला पैशांची काय गरज आहे? राकेश चिडून म्हणाला, आई वाद घालू नकोस ग, फक्त पासबुक दे, मला उशीर होत आहे. मला तुझी गरज नाही, तुझ्या खात्याची गरज आहे, समजलं? त्याच्या आवाजात इतका तीक्ष्णपणा होता की खोलीच्या भिंती जणू थरथरल्या. राजलक्ष्मी त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी थरथरत्या हाताने कपाट उघडले, जुनं पाकिट काढलं आणि पासबुक त्याच्यासमोर केले आणि हळूच म्हणाले, हे घे बाळा, जेव्हा माझं हृदय तुटलं होतं तेव्हाच मी तुला सर्व काही दिलं होतं. आता जे काही उरलं आहे ते घेऊन जा. राकेशने त्यांचं बोलणं ऐकलंय नाही. त्याने पासबुक हिसकावून घेतलं, फाईल्स उचलल्या आणि वेगाने बाहेर निघून गेला. दरवाजा इतक्या जोराने बंद झाला जणू कोणीतरी हृदयावर शेवटचाच प्रहार केला होता. खोलीत शांतता पसरली. राजलक्ष्मीताई काही वेळ त्या दरवाजाकडे पाहत राहिल्या. मग त्यांच्या डोळ्यातून आपोआप अश्रू वाहू लागले. त्यांच्या ओठावर फक्त एक तुटलेली कुजबूज होती. ज्या मुलासाठी आयुष्यभर मेहनत केली, आज त्याने माझ्या पदराला बँकेची तिजोरी समजलं. त्या हळूच उठल्या, आपली जुनी पुरसुंडी काढली, त्यात काही कपडे, काही फोटो आणि राकेशच्या लहानपणीचे एक फोटो फ्रेम ठेवली. मग आरशासमोर उभं राहून स्वतःशीच म्हणाल्या, आता वेळ आली आहे की मी स्वतःलाही मुक्त करावे. या घराची चौकट आता माझ्यासाठी परकी झाली आहे. त्यांनी अश्रू पुसले, देवाच्या मूर्तीसमोर डोके टेकवले आणि म्हणाल्या, हे देवा, माझा मुलगा नेहमीच सुखी राहावा, फक्त माझ्याकडून आता कोणतीही अपेक्षा नसावी. त्यानंतर त्या कोणालाही न सांगता हळूहळू दरवाजाकडे सरकल्या. दरवाजा उघडला, बाहेर थंड हवा वाहत होती आणि इकडे त्याच हवेत कायमच्या नाहीशा झाल्या. इकडे काही दिवसातच राकेशच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळ पडली होती. मागच्या 3 दिवसांपासून त्याला ना झोप लागली होती ना चैन. फाईलचे ढीग, बँकेच्या पावत्या, नोटांचे बंडल चहूबाजूने विखुरलेले होते. त्याचे डोकं गरगरत होतं. कुठे ठेवू इतके पैसे, कुठे? त्याने 1000 प्रयत्न केले, कधी जुन्या मित्रांच्या खात्यात तर कधी बिझनेस पार्टनरच्या नावाखाली. पण सगळ्यांची मर्यादा, लिमिट संपली होती. प्रत्येक ठिकाणून फक्त एकच उत्तर मिळत होते, भावा आता आणखी नाही होऊ शकणार, सरकार कठोर आहे. राकेशच्या कपाळावर घाम जमा झाला होता. त्याने पाण्याचा ग्लास उचलला, एक घोट घेतला, मग खुर्चीवर बसून स्वतःशीच पुटपुटला, इतक्या मेहनतीने कमवलेले होते, आता सगळं बर्बाद होईल. पण ती मेहनत नव्हती, तो लोभी होता आणि आता तो लोभच त्याला पिच्छा सोडत नव्हता. त्याने रागाने टेबलावर हात मारला, नाही, काहीतरी करावंच लागेल. अचानक त्याच्या डोक्यात एक विचार चमकला, मंदिर, हो मंदिरात दान देतो, तिथे कोणी विचारणार नाही. तो उठून उभा राहिला, नोटांनी भरलेल्या बॅग्स उचलल्या आणि गाडीत बसला. रस्त्यात सतत फोन वाजत होते, कोणाचे पैसे अडकले होते तर कोणी धमकी देत होतं. पण राकेशला आता कुणाची पर्वा नव्हती. त्याला फक्त आपले पैसे वाचवायचे होते. तो एका मंदिरात पोहोचला, पण तिथे कुलूप लावलेले होते आणि बाहेर बोर्ड टांगलेला होता, दानपट्ट्या सील केल्या गेल्या आहेत, सरकारी आदेश. त्याचे कपाळ चमकले. तो दुसऱ्या मंदिरात गेला, तिसऱ्या मंदिरात गेला, प्रत्येक ठिकाणी तीच अवस्था. आता कुठे जाऊ, त्याने स्वतःला विचारले. इतके पैसे घेऊन फिरत आहे, जर पकडले गेलो तर बर्बाद होऊन जाईल. तो गाडीत बसला, स्टेअरिंगवर डोके टेकवले आणि एक खोल श्वास घेतला. तेव्हा त्याच्या आत एक मंद आवाज आला, आई. तो दचकून सरळ बसला, हो आई, तीच तर सर्वात भरवशाची आहे, तिच्या खात्यात ठेवून देईन, कोण विचारणार तिला. त्याने लगेच ॲक्सिलेटर दाबला आणि गाडी घेऊन रस्त्यावर निघाला. गाडी हवेसोबत बोलत होती. रस्ते निर्मनुष्य होते, हवेत थंडी होती आणि त्याच्या मनात एकच विचार होता, सगळं काही ठीक होईल, पण नशिबाची अक्षरं कोणी मिटवू शकत नाही. जेव्हा तो वृद्धाश्रमासमोर पोहोचला तेव्हा त्याचे डोळे काही क्षणासाठी थबकले. मोठा बोर्ड लागलेला होता, स्नेह निकेतन वृद्धाश्रम. त्याला मोठे आश्चर्य वाटले, ही आई,
नाही, असे होऊ शकत नाही. तो आत गेला. लांबच लांब कॉरिडॉर भिंतीवर जुने फोटो टांगलेले होते. खोलीत काही वयस्कर लोक बसलेली होती. कोणाच्या हातात जप माळ तर कोणाच्या डोळ्यात अपूर्ण कथा. तो ऑफिसच्या दिशेने सरकला. आत एक महिला पांढऱ्या साडीत बसलेली होती. चेहरा शांत पण थकलेला. राकेशचा जसा दरवाजा उघडला तो एक क्षणासाठी स्तब्ध झाला. आई. राजलक्ष्मीताईंना वर पाहिले. त्यांनी वर पाहिले. त्यांचे डोळे आता पूर्वीसारखे नव्हते. जे डोळे कधी मुलासाठी चमकत होते, आता त्यात फक्त शांतता होती आणि एक थंड अंतर. त्या हळूच म्हणाले, तू इथे काय करायला आला आहेस राकेश? राकेश अडकळत म्हणाला, आई, तू या वृद्धाश्रमाचे व्यवस्थापन करतेस. तुम्हाला कधी सांगितलं का नाहीस? मी पैसे ठेवायला आलो होतो, म्हणजे काहीतरी महत्वाचं काम होतं. राजलक्ष्मीताई हलकेच हसल्या. एक हसे हसू ज्यात कोणताही आपलेपणा नव्हता. फक्त एका आईचा तुटलेला आत्मा होता. बाळा, तू काय बोलतो आहेस? तू कधी तुझ्या आईशी कोणतं बोलणं केलंस? केव्हा विचारलंस की तुझी आई खरंच काय करते? कधी तू जवळ येऊन बसला होतास का? जो मी तुला काही सांगणार होते. आणि ही पैशांची गोष्ट. ते म्हणाले, बाळा, ज्या दिवशी तू माझ्या पदरातून ममता काढून पैसे ठेवले होतेस ना, त्याच दिवसापासून तुझे सर्व पैसे माझ्यासाठी राख झाले आहेत. राकेश हात थरथरू लागले. आई, मी चूक केली. राजलक्ष्मीताई हळूच उठल्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण आवाजात दृढता. राकेश, त्या वृद्धाश्रमाला तुझ्या पैशांची नाही, तुझ्या हरवलेल्या संस्काराची गरज होती. तर त्याच्याकडे वळून म्हणाल्या, जा बाळा, तुझ्याकडे आजही खूप पैसा आहे, पण आता तुझे घर रिकाम आहे. घरात जिथे आई नसते ते घर फक्त 4 भिंती राहतात. राकेश तिथेच जमिनीवर कोसळला. त्याचे अश्रू नोटांवर पडत होते. प्रत्येक थेंब जणू त्याच्या पापांचा हिशोब देत होता. आई, एकदा मला माफ कर. तो ढसढसा रडला. लक्ष्मीताई फक्त म्हणाल्या, मला माफी नको आहे राकेश. फक्त एवढं लक्षात ठेव की पैशाने तू सगळं विकत घेऊ शकतोस, पण आईचं हृदय कधीच नाही. आणि तू माझ्या हृदयाला प्रत्येक वेळी तोडलं आहेस. राकेश, आता मी तुला माफ करू शकत नाही. जा, इथून निघून जा. हे बोलून ते बाहेर निघून गेल्या आणि राकेश तिथेच तुटून बसून राहिला. बाहेर आकाशातून हलका पाऊस सुरू झाला होता. जणू खुद्द देवही त्या मुलाचे पाप धुवून काढत होता. पावसानंतर पोलीस आले आणि राकेशला अटक करून घेऊन गेले, कारण त्यांना त्यांच्या काळ्या पैशाबद्दल माहिती मिळाली होती. आता राकेश पूर्णपणे शांत झाला होता. त्याचा अहंकार तुटून चक्काचूर झाला होता. त्याला पहिल्यांदाच जाणवत होते की त्याने पैशाच्या गर्वात काय काय चूक केली होती. त्याने त्या आईला गमावलं जिने त्याच्यासाठी सर्व काही केले होते. त्याच्यासाठी दिवस रात्र मेहनत केली होती. त्याने तिला काय दिलं? फक्त वेदना, दुःख, त्रास, टोमणे आणि ओझं समजलं. त्याची हिंमतही झाली नाही की त्याने आपल्या आईकडे डोळे वर करून पाहावं. इकडे त्याच्या अटकेनंतर राजलक्ष्मीताईंना समजले की त्यांनी भले खूप मेहनत केली, पण कदाचित आपल्या मुलाला संस्कार द्यायला त्या विसरल्या होत्या. ज्यामुळे तो पैशांच्या नादाला इतका आंधळा झाला की योग्य अयोग्य काय ते विसरला. राकेशची कंपनी, पैसे आणि घर रातोरात्र जप्त करण्यात आले आणि संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आले. इकडे निशा तर मोठ्या बापाची मुलगी होती. ती तर परत आपल्या घरी निघून गेली होती. तिला राकेशची कोणतीही पर्वा नव्हती. पण बिचारा राकेश तुरुंगात फक्त शांतपणे भिंतीकडे पाहत होता आणि सगळ्या गोष्टी आठवून ढसढसा रडू लागला. तुम्हाला काय वाटतं, हे सर्व राकेश सोबत योग्य झालं का? मित्रांनो, पैशाने सर्व काही विकत घेता येत नाही. संपत्तीने आदर मिळत नाही आणि नात्यामधील सत्यता कोणत्याही बँक खात्यात नसते. तर लोभाचा शेवट नेहमी विनाश असतो. राकेशने चुकीच्या मार्गाने पैसा कमावला, पण तोच पैसा त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी शिक्षा बनला. आईचा आशीर्वाद हे सर्वात मोठं धन आहे. ज्याच्याकडे आईचं प्रेम आणि आशीर्वाद असतात त्याला कधीच कशाची कमतरता भासत नाही. मित्रमैत्रिणी, तुम्हाला याविषयी आपलं मत काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि जर का तुम्हाला ही कथा मनापासून आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.